नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। महायुतीला पुन्हा मोठा झटका। भाजपची साथ सोडत धरला अजितदादांचा हात। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। आदिवासी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वडवी यांनी प्रदेशाध्यक्ष यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला। नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती। त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय समीकरणं बदलणार आहेत। पद्माकर वडवी विद्यार्थी चळवळीतील नेते असून आदिवासी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी नंदुरबार जिल्ह्यात दौऱ्यावर आले असताना वडवींनी हात सोडत भाजपात प्रवेश केला होता। मात्र धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देणार असल्याची चर्चा सुरू असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारत पद्माकर वडवी यांनी भाजपचा राजीनामा दिला होता। वडवींनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती। 17 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव दौऱ्यावर असल्याने त्यावेळी पद्माकर वडवी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा असताना माजी मंत्री पद्माकर वडवी यांनी बुलढाणा येथे जाऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत 16 ऑगस्ट रोजी सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। यावेळी माजी मंत्री वसंतराव पुरके उपस्थित होते। त्यांचे अनेक सहकारी भाजपात गेले, मात्र भाजपाच्या कार्यकारिणीत त्यांना डावलण्यात आल्याने तेही नाराज होते।